नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या इंजिनिअरिंगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, अतिशय एक इम्पॉर्टंट टॉपिक गेन मार्जिन फेज मार्जिन विथ रिस्पेक्ट टू बोडे प्लॉट हा एक टॉपिक घेऊन आलोय. बोडे प्लॉटची डिटेल अनालिसिस आपण लास्ट व्हिडिओमध्ये केली होती. मी रेकॉर्डिंग ऑडिट टाकली आहे. ज्यांनाही तो व्हिडिओ बघायचा असेल त्यांनी प्लीज तो व्हिडिओ अगोदर बघा, नंतरच गेन मार्जिन फेज मार्जिनवर या. लिंक मी वरती दिली आहे. वरच्या कॉर्नरला तुम्हाला लिंक भेटून जाईल. क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. बघा, आजचा हा टॉपिक इम्पॉर्टंट यासाठी बाळांनो, याच्यामध्ये ना एक दोन क्वेश्चन्स एक्झामला पडतात. गेन मार्जिन फेज मार्जिन अतिशय महत्वाचा आहे. त्याचा प्रॉब्लेम काय माहिती बाळांनो, हा समजायला थोडा क्रिटिकल वाटतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू कोणताही प्रश्न गेन मार्जिनचा फेज मार्जिन गेन मार्जिनचा किंवा फेज मार्जिनचा पडू द्या, तो ग्राफिकल असू द्या किंवा थेरॉटिकल असू द्या, तुम्ही आरामात अटेम्प्ट मारू शकता. राईट आहे. चला, व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर बाळांनो, आपली महाजनकोची जी वेब सिरीज चालू आहे, ज्यांनी जॉईन केली नसेल त्यांनी प्लीज जॉईन करून घ्या. आपले डेली लाईव्ह लेक्चर असतात. माझ्या व्हिडिओमध्ये मी पूर्ण प्लेलिस्ट टाकली आहे. आपल्याकडे महाजनको एचे मित्रांनो 50+ व्हिडिओ चॅनल अवेलेबल आहेत, रेकॉर्डिंग फ्री ऑफ कॉस्ट. प्लीज त्याचा बेनिफिट करून घ्या. आणि जे लोक व्हिडिओ बघतात मित्रांनो, त्यांच्यासाठी आपण ऑनलाईन टेस्ट सिरीज प्रोव्हाइड केली आहे आपली इंजिनिअरिंग या चॅनलवर. आपली इंजिनिअरिंग चॅनल तुम्हाला प्ले स्टोरवर डाउनलोड करायला भेटेल. मी लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये देऊन देईल. फक्त ₹99 मध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज अवेलेबल बाळांनो. याच्यामध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज तर भेटेलच, प्लस मित्रांनो तुम्हाला PDF नोट सुद्धा अवेलेबल करून दिल्यात मी. तर एवढी सगळी फॅसिलिटी फक्त ₹99 आपण प्रोव्हाइड करतोय. याचा फायदा करून घ्या, कारण जोपर्यंत तुम्ही ऑनलाईन टेस्ट प्रॅक्टिस करणार नाही तोपर्यंत सिलेक्शन कुठेतरी प्लस मायनस होईल बाळांनो. सिलेक्शनचे चान्सेस थोडे कमी असतात, कारण ऑनलाईन प्रॅक्टिस इज ऑनलाईन प्रॅक्टिस. चला, मेन मुद्द्याकडे येऊया. बघा, हळूहळू कॉन्सेप्ट सुरू करतो. ज्यांना काहीच माहित नसेल ना त्यांनाही फायदा होईल. फक्त ऐकत चला. बघा, गेन आणि फेज सगळ्यांनी ऐकलंय, फक्त मार्जिन काहीतरी नवीन वर्ड दिसतोय. पहिले जरा मार्जिनचा मिनिंग लक्षात घेऊया. फॉर एक्झाम्पल मित्रांनो, माझ्याकडे एक ए नावाचा व्यक्ती आहे, राईट आहे. याची सॅलरी ₹10,000 की सॅलरी याची 10K ची सॅलरी बाळांनो. 10K या सॅलरी मधलं बाळांनो, सपोज त्याचा टोटल खर्च महिन्याचा टोटल खर्च 8,000 आहे, 8K, राईट आहे. फक्त ऐकत राहा बाळांनो, कॉन्सेप्ट क्लिअर होणार. 10K ची सॅलरी बाळांनो, 8K त्याचे पूर्ण खर्च होता, तर उरले किती बाळांनो त्याच्याकडे 2K. हे ₹2,000 त्याच्याकडे ती अमाऊंट बाळांनो जो तो एक्स्ट्रा यूज करू शकतो. फॉर एक्झाम्पल त्याला शॉपिंगला जायचं, त्याला मूवी बघायला जायचंय, किंवा त्याचे कोणते पण शौक ते 2,000 पूर्ण करू शकतो. तर हे 2K बाळांनो याचं झालं मार्जिन. एक्स्ट्रा खर्चाचं काय झालं मार्जिन. जर त्याचा त्या महिन्याचा खर्च आला ₹3,000, तर माझा तो कर्माने गेला. आता त्याला ते अफोर्डेबल नाही, त्याचं मार्जिन क्रॉस झालं मित्रांनो. तो आता अनस्टेबल होणार. मी काय बोललो, 2,000 पर्यंत खर्च आला तो स्टेबल आहे. 2,000च्या थोड्या जरी पुढे खर्च गेला तर मित्रांनो तो का अनस्टेबल होणार. तर मार्जिन मित्रांनो ती बाउंड्री असते ना, ज्याच्यानंतर तुमची स्टेबल अनस्टेबल होऊन जाते. कारण काय, लिमिट 2K ची पण होतो 3K. मग आता जर गेन मार्जिन बद्दल बोललो बाळांनो, ही ती मार्जिन आहे जी मार्जिन, जर मी सपोज माझ्याकडे एक सिस्टम ए आहे, राईट, डेफिनेशन समजून सांगतोय, आरामात कळेल. सिस्टम ए ला जर मी एखाद्या गेनने मल्टिप्लाय केलं आणि मल्टिप्लाय केल्यानंतर जर ती सिस्टम माझी अनस्टेबल होत असेल किंवा अनस्टेबलच्या बाउंड्रीवर येत असेल बाळांनो, मेन वर्ड काय बाउंड्री. फॉर एक्झाम्पल, ही माझी बाउंड्री याच्यानंतर सिस्टम अनस्टेबल आहे, तर इथपर्यंत तो येऊ शकतो, पण इथं क्रॉस जर केलं तर काय होणार, अनस्टेबल होणार. राईट आहे. मग अमाऊंट ऑफ गेन विच कॅन बी मल्टिप्लाय टू सिस्टम गेन सच दॅट सिस्टम रिचेस टू द एज ऑफ अनस्टेबिलिटी. असा गेन बाळांनो जो एखाद्या सिस्टमला जर मल्टिप्लाय केला ना त्या गेनने, तर तो कुठे रिच होतो, अनस्टेबिलिटीच्या या एजला रिच होतो. याच्या पलीकडे काय, सिस्टम पूर्ण अनस्टेबल आहे, म्हणजे एज पर्यंत चालेल. 2K हा त्याचा खर्च आहे, इथपर्यंत 2K पर्यंत खर्च चालेल. थोडा जरी वाढला तर तो खर्च इकडे क्रॉस होणार बाळांनो, ही बाउंड्री क्रॉस होणार, तो माणूस कारण अनस्टेबल होणार, कारण त्याच्याकडे तेवढे पैसे नाहीयेत. राईट आहे. तर ही झाली मार्जिनची डेफिनेशन. मग गेन मार्जिन म्हणा किंवा फेज मार्जिन म्हणा, हे तेवढं मार्जिन आहे बाळांनो जे एखाद्या सिस्टम मध्ये ऍड केलं किंवा मल्टिप्लाय केलं. फेज मध्ये ऍड होतो तो गेन, हे पण सांगून देतो. आणि गेनमध्ये काय होतो, मल्टिप्लाय होतो. गेनमध्ये मल्टिप्लाय होतो, हा तो गेन आहे बाळांनो. ही ती व्हॅल्यू आहे जी गेनमध्ये जर मल्टिप्लाय केली तर सिस्टम एज ऑफ अनस्टेबिलिटीला येते. म्हणजे काय, ऑलमोस्ट ती अनस्टेबिलिटीच्या एजवर असते, भिंतीवर असते. थोडा जरी गेन आणखी वाढला, सिस्टम अनस्टेबल. फेज मार्जिन सेम. जर एखाद्या सिस्टम मध्ये मी काही फेज ऍड केला, काय बोललो मी, ऍड केला, तर सिस्टम कुठं पोहोचते बाळांनो, जर माझी सिस्टम एज ऑफ अनस्टेबिलिटीला पोहोचत असेल त्या व्हॅल्यूला काय बोलतात, फेज मार्जिन बोलतात. मग त्याच्यानंतर थोडी जरी व्हॅल्यू वाढून गेली तर माझा सिस्टम काय होणार, अनस्टेबल होणार. आय होप तुम्हाला गेन मार्जिन आणि फेज मार्जिनचा कॉन्सेप्ट कळला असेल. मार्जिन बोलतो काय, तर सोप्या भाषेत सांगायला गेलं ती व्हॅल्यू बाळांनो जी गेन मध्ये मल्टिप्लाय केली आणि फेज मध्ये ऍड केली तर सिस्टम माझी एज ऑफ अनस्टेबिलिटीला येते. राईट आहे. जर थोडा जरी पुढे त्याच्या पुढे गेला तर सिस्टम माझी अनस्टेबल होऊन जाणार. राईट आहे. चला, ह्या दोन गोष्टी सगळ्यांना कळल्या असेल. आता थोडं पुढे एक पाऊल पुढे टाकतो. बघा,
सगळ्यात इम्पॉर्टंट एक्झामला बाळांनो कॅल्क्युलेशन आहे. तुम्हाला गेन मार्जिन फेज मार्जिन काय करता आले पाहिजे बाळांनो, कॅल्क्युलेट करता आले पाहिजे. कॅल्क्युलेशन कसं हँडल करायचं ते सांगतो. बघा, गेन मार्जिन फेज मार्जिन कॅल्क्युलेट करण्या अगोदर मला ना काही टर्म्स माहिती पाहिजे. कोणकोणत्या टर्म? ओमेगा पीसी, फक्त ऐकून घ्या, या तुम्ही नेहमी ऐकल्या. ओमेगा जीसी, पीसी बोलतो फेज क्रॉसओव्हर फ्रिक्वेन्सी, जीसी बोलतो गेन क्रॉसओव्हर फ्रिक्वेन्सी. या फ्रिक्वेन्सी असतात काय ना, पहिले ते थोडं समजून घेऊया की मी जे बोलतोय गेन क्रॉसओव्हर फ्रिक्वेन्सी फेज क्रॉसओव्हर फ्रिक्वेन्सी काय असतं का, पहिले समजून घेऊया. राईट आहे. बघा, एक डायग्राम काढली. आता बघा, ही डायग्राम मी काय काढली बाळांनो, बघा मी पहिलं ना एक फेज काढलाय. राईट आहे, मी फेज काढलाय. हे ऑलरेडी बोडे प्लॉट मध्ये झालंय म्हणून बोललो, तो बोडे प्लॉट समजून घ्या. इथे ओमेगा असतो बाळांनो, इथं माझं गेन आहे. इथं माझं काय गेन, गेन वर्सेस ओमेगा काढलाय. आणि खालीचे ना बाळांनो, खाली मी काय काढलं माहिती का, फेज वर्सेस ओमेगा. खाली का काढलं मी डायग्राम, फेज वर्सेस ओमेगा. समजून घ्या, समजेल. आता बघा, याच्यामध्ये ही जी माझी ऍक्सिस आहे, या ऍक्सिसला काय बोलतात, रिअल ऍक्सिस. कोणती ऍक्सिस आहे बाळांनो, ही माझी रिअल ऍक्सिस आहे. सिमिलरली ही माझी कोणती बाळांनो, रिअल ऍक्सिस आहे. रिअल ऍक्सिस आहे. आता माझा फेज रिअल ऍक्सिसला जिथे कट करतोय, माझा फेज रिअल ऍक्सिसला ज्या पॉइंटला कट करतोय, हा पहिला पॉइंट बाळांनो, तो तिथं रिअल पॉइंटला काय करतोय, क्रॉस करतोय ना. रिअल पॉइंटला माझा फेज क्रॉस करतो, म्हणजे या पॉइंटला बोलतात फेज क्रॉसओव्हर फ्रिक्वेन्सी. परत सांगतो, माझा फेजचा प्लॉट रिअल ऍक्सिस जिथं कट करतो त्याला क्रॉस करतो, राईट, म्हणून याला क्रॉसओव्हर बोलतात, फेज क्रॉसओव्हर फ्रिक्वेन्सी. सिमिलरली बाळांनो, माझा गेनचा प्लॉट रिअल ऍक्सिस जिथं कट करतोय, हा वाला पॉइंट इथे क्रॉस करतोय ना, ही कोण झाली माझी गेन क्रॉसओव्हर फ्रिक्वेन्सी. म्हणजे काय, माझा गेनचा प्लॉट जिथे माझा रिअल ऍक्सिस कट करतोय, ती कोण झाली बाळांनो, माझी गेन क्रॉसओव्हर फ्रिक्वेन्सी. फेजचा प्लॉट ज्या पॉइंटला माझा रिअल ऍक्सिस कट करतोय, ती झाली माझी फेज क्रॉसओव्हर फ्रिक्वेन्सी. आता सर दोन फ्रिक्वेन्सी एवढे का समजून सांगतात बाळांनो, नेहमी लक्षात ठेवा, माझा गेन मार्जिन हा कॅल्क्युलेट कुठे होतो, माझा गेन मार्जिन हा फेज क्रॉसओव्हर फ्रिक्वेन्सीला कॅल्क्युलेट होतो. आणि माझा फेज मार्जिन कुठे कॅल्क्युलेट होतो बाळांनो, हा माझा गेन क्रॉसओव्हर फ्रिक्वेन्सीला कॅल्क्युलेट होतो. हे माझं ऍक्च्युली रियालिटी आहे. कशाची, गेन मार्जिन फेज मार्जिनची. म्हणून मला गेन मार्जिन आणि फेज मार्जिन काढण्यासाठी दोन्ही फ्रिक्वेन्सी इम्पॉर्टंट असतात. आता बघा, जर मी बघितलं फेज क्रॉसओव्हर फ्रिक्वेन्सीला काय भेटतंय मला, सर माझ्या फेज क्रॉसओव्हर फ्रिक्वेन्सीला मला गेन मार्जिन भेटतं. बघा, फेज क्रॉसओव्हर फ्रिक्वेन्सीला वरती डॉट केलं मी, तर मला हा जो एरिया एवढा, हा जो एरिया एवढा, हा काय झाला माहिती माझा, हा झाला माझा गेन मार्जिन. एवढं मार्जिन अवेलेबल आहे. म्हणजेच काय, जर माझ्या एम्प्लॉई बद्दल बोललो मी, त्याचा जो मार्जिन किती 2,000 च्याकडे उरले होते ना, हे ते 2,000 आहे बाळांनो, हे ते 2,000 आहे. कारण 2,000च्या वरती थोडा जरी खर्च झाला तर काय होणार, माझी सिस्टम अनस्टेबल होऊन जाणार. इतकं मार्जिन चालतंय सिस्टम स्टेबल असण्यासाठी. राईट आहे. सेम इथं माझ्याकडे गेन क्रॉसओव्हर फ्रिक्वेन्सी आहे, याला काय भेटेल मला, याचाच पॉईंट मी खाली प्लॉट केला आणि खाली जर फेजला चेक केलं तर हा जो एवढा मार्जिन मला भेटतोय, हा काय बाळांनो माझा, हा झाला माझा फेज मार्जिन. हा कुठे भेटला मला, हा मला ओमेगा जीसीला म्हणजे काय गेन क्रॉसओव्हर फ्रिक्वेन्सीला भेटला. राईट आहे. चला, त्याच्यावरून तुम्हाला मिनिमम आयडिया लागली असेल बाळांनो, गेन मार्जिन आणि फेज मार्जिन असतं काय. याच्यात आणखी काही इम्पॉर्टंट आहे का, येस. नेहमी लक्षात ठेवा, हा जो रिअल ऍक्सिस आहे, हा जो माझी रिअल ऍक्सिस आहे, ही माझा याचा रेफरन्स असतो बाळांनो 0 dB. याचा रेफरन्स किती असतो, 0 dB. आणि जो माझा फेजचा प्लॉट आहे त्याचा रेफरन्स असतो बाळांनो -180 डिग्री. हे दोन गोष्टी माहिती असल्या पाहिजे. मी सगळ्या एक्झाम पॉईंट ऑफ इम्पॉर्टंट गोष्ट सांगतोय, एक्झामला क्वेश्चन कसाही हिट होऊ शकतो. मी काय बोललो, गेनचा जो माझा प्लॉट आहे त्याचा रेफरन्स किती, 0 dB. फेज क्रॉसओव्हर जो माझा फेजचा प्लॉट काढतो त्याचा रेफरन्स किती बाळांनो, -180 डिग्री. हे 2 पॉईंट इम्पॉर्टंट झाले. राईट आहे. प्लस जेव्हा मी माझ्या गेनच्या प्लॉटबद्दल बोलतोय, माझ्या गेनच्या प्लॉटशी बोलतोय, माझ्या एक्स ऍक्सिसचा जो वरचा असतो बाळांनो 0 dBच्या वरती मी नेहमी पॉझिटिव्ह घेतो आणि 0 dBच्या खाली मी काय घेतो बाळांनो, निगेटिव्ह घेतो. राईट आहे. तसंच माझ्या फेजला पण माझ्या -180च्या वरच्या साईडला प्लस घेतो आणि खाल साईडला व्हॅल्यू काय घेतो, मायनस घेतो. राईट आहे. तर 2-3 पॉईंट बाळांनो जे तुम्हाला एक्झाम पॉईंट ऑफ माहिती असली पाहिजे. ठीक आहे. चला, आता मला कळलं बाळांनो की गेन क्रॉसओव्हर फ्रिक्वेन्सी कुठे घ्यायची, फेज क्रॉसओव्हर फ्रिक्वेन्सी कुठे घ्यायची, त्याच्या रिस्पेक्ट टू मी गेन मार्जिन किंवा फेज मार्जिन काढू शकतो. राईट आहे. आता बघा, दोघांचे आणखी काय फायदे आहे का, येस. काही इम्पॉर्टंट पॉईंट लिहून देतो, गेन क्रॉसओव्हर फ्रिक्वेन्सीचे आणि फेज क्रॉसओव्हर फ्रिक्वेन्सीचे. आणि नंतर तुम्हाला मी क्वेश्चन विचारणार आहे, सगळ्यांनी अटेम्प्ट मारायचा होतोय का सॉल्व. जर मी बोललो बाळांनो माझा ओमेगा पीसी इज ग्रेटर दॅन ओमेगा जीसी, काय बोललो मी, ओमेगा पीसी इज ग्रेटर दॅन ओमेगा जीसी, तर त्याला बोलतात मित्रांनो माझी सिस्टम स्टेबल आहे. याचा अर्थ काय आला, सिस्टम कशी माझी स्टेबल आहे. जर मी बोललो बाळांनो ओमेगा पीसी इज लेस दॅन ओमेगा जीसी आहे,
तर त्याचा अर्थ होतो बाळांनो सिस्टम माझी अनस्टेबल आहे. सिस्टम कशी माझी अनस्टेबल आहे. आणखी कोणती कंडिशन उरलेली आहे सर, ओमेगा पीसी इक्वल्स टू ओमेगा जीसी पण तर होऊ शकतं. तर ह्या केसमध्ये असतो बाळा सिस्टम असते मार्जिनली स्टेबल. सिस्टम कशी असते बाळांनो मार्जिनली स्टेबल. तर तीनही कंडिशन मी कन्क्लूड करू शकतो ऑन द बेसिस ऑफ ओमेगा जीसी ओमेगा पीसीची व्हॅल्यू. राईट आहे. मग आता मला सांगा आपला जो गिव्हन ग्राफ आहे हा ग्राफ, या ग्राफची मला स्टेबिलिटी सांगा. तर बघा ओमेगा पीसी कुठे आहे माझ्याकडे इथे आहे आणि ओमेगा जीसी कुठे माझ्याकडे इथे आहे. म्हणजे ऑब्व्हियसली ओमेगा जीसी काय माझ्याकडे हा पुढे ना रेच्या. तर ह्या ग्राफमध्ये जर बघितलं तर ओमेगा जीसी इज ग्रेटर दॅन ओमेगा पीसी. कोणाला डाऊट नसेल, कारण बघा ही माझी एक्सची रिअल ऍक्सिस आहे 1 2 3 याची व्हॅल्यू याच्या पुढे ना रे, हा मागे आहे माझा, हा पुढे माझा. राईट. सो ओमेगा जीसी माझा ग्रेटर असला पाहिजे. जर माझा ओमेगा जीसी ग्रेटर आहे बाळांनो तर ऑब्व्हियसली हा जो ग्राफ मी काढलाय, जर तुम्हाला एक्झामला हा ग्राफ दिला आणि तुम्हाला विचारलं सिस्टम कशी आहे, स्टेबल अनस्टेबल मार्जिनली स्टेबल नन ऑफ दिस, तर तुम्ही ऑप्शनला काय मार्क करशाल, हा माझा सेकंड वाला पॉईंट व्हॅलिड होतोय. ओमेगा जीसी ग्रेटर आहे तर ऑब्व्हियसली सिस्टम काय असणार माझी अनस्टेबल असणार. तर कोणत्याही ग्राफवरून तुम्ही सिस्टमची स्टेबिलिटी कशी ठरवू शकतात, अतिशय 10 सेकंद सुद्धा लागत नाही. बघायचं ओमेगा जीसी ग्रेटर आहे की ओमेगा पीसी ग्रेटर आहे, तुम्ही स्टेबिलिटी ठरवू शकता. तर हेही पॉईंट मित्रांनो एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू अतिशय महत्वाचे. ही पॉईंट माझे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू अतिशय महत्वाचे आहे. राईट आहे. आय होप सगळ्यांना हे पॉईंट कळाले असेल. आय होप सगळ्यांना हे पॉईंट लक्षात आले असेल. आता थोडं परत इकडे येतो. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सर कॅल्क्युलेशन कसे करायचे. कॅल्क्युलेशन कसे करा, मी सगळं बेसिक सांगून दिलं बाळांनो तुम्हाला. मार्जिनचा कॉन्सेप्ट तुमच्या समोर ठेवून दिला. तुम्हाला ग्राफिकली सिस्टम स्टेबल आहे अनस्टेबल आहे की मार्जिनली स्टेबल आहे कसं करायचं ते पण सांगून दिलं. हे सगळं ग्राफिकल क्वेश्चन इथून सेट होतात. मग तुम्हाला रेफरन्स पॉईंट विचारून घेणार, प्लस मायनस बद्दल विचारून घेणार, हा याचा रेफरन्स पॉईंट विचारून घेणार. क्वेश्चन कसाही फॉर्म होऊ शकतो. किंवा हा मार्जिनची व्हॅल्यू गिव्हन असेल तुम्हाला विचारा गेन मार्जिन किती आहे, ब्ला ब्ला ब्ला. क्वेश्चन काही सेट होऊ शकतात. ग्राफिकल झालं, थोडंसं मॅथमॅटिकल विषयी बोलूया, थोडंसं मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन करूया. तर बघा सगळ्यात पहिले मी केस 1 मी जरा व्हाईट पेन घेतो. राईट आहे. मी व्हाईट पेन घेतो. बघा सगळ्यात पहिले माझं ना मी सगळ्यात पहिले कॅल्क्युलेशन करतो बाळांनो गेन मार्जिनचं. गेन मार्जिन मी कसं कॅल्क्युलेट करणार बघा. तर गेन मार्जिनचा बाळांनो सरळ सरळ फॉर्म्युला आहे जीएम इक्वल्स टू 1 अपॉन मॉड ऑफ जी एच. आणि तुम्हाला काय बोललो तुम्ही गेन मार्जिन कुठे काढतो, मी गेन मार्जिन काढतो बाळा मी ओमेगा इक्वल्स टू ओमेगा पीसीला, म्हणजे फेज क्रॉसओव्हर फ्रिक्वेन्सीला मी गेन मार्जिन काढतो. हा झाला याचा फॉर्म्युला गेन मार्जिनचा. सर मॉड जीएच काय घेतलंय, तुम्हाला जीही ट्रान्सफर फंक्शन गिव्हन असेल बाळांनो त्याची मॅग्निट्यूड तुम्हाला काढावं लागेल. सर कशी कॅल्क्युलेट करायची मी करून दाखवणार. एक प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करणार. सध्या फक्त फॉर्म्युला लक्षात घ्या. मला जेही ट्रान्सफर फंक्शन गिव्हन बाळांनो त्याचं काय करणार मी 1 अपॉन मॅग्निट्यूड घेणार आणि तिथं ओमेगाची व्हॅल्यू काय टाकणार मी, ओमेगाची व्हॅल्यू ओमेगा पीसी टाकणार. जर मला ओमेगाची व्हॅल्यू ओमेगा पीसी टाकायची बाळांनो तर मला ओमेगा पीसीची व्हॅल्यू तर माहित पाहिजे की हा कुठे क्रॉस होतोय. मला बाळांनो या ओमेगा पीसीची व्हॅल्यू जोपर्यंत माहित नाही तोपर्यंत मी तिथे व्हॅल्यू पुट कशी करणार. तर ओमेगा पीसी कसा काढायचा बाळांनो, सगळ्यात मोठं चॅलेंज काय असणार माझ्याकडे, मग ओमेगा पीसी कसा काढायचा. तर बघा ओमेगा पीसी काढण्याचा सरळ फॉर्म्युला बाळांनो, ओमेगा पीसी काढण्यासाठी काय करायचं, सरळ सरळ कोण अँगल ऑफ जीएच इक्वल्स टू -180 डिग्री करून टाकायचा. याने माझा काय निघणार बाळांनो ओमेगा पीसी निघणार. कळत नसेल फक्त ऐकत राहून प्रॅक्टिकली प्रॉब्लेम करणार आहोत. फक्त सध्या मी कॅल्क्युलेशन देतो तुम्हाला. या दोन गोष्टी जर केल्या तर माझा गेन मार्जिन निघून जातो. ओमेगा पीसी कसा काढणार इथून काढणार मी. सर कोण जीएच काय घेतलं, जे पण ट्रान्सफर फंक्शन बाळांनो तर मी अँगल घेणार. हा अँगल कसा काढायचा मित्रांनो, बघा मॅग्निट्यूड अँगलसाठी मी ऑलरेडी बोडे प्लॉटचा व्हिडिओ टाकलाय. मी त्याच्याकरता बोडे प्लॉट ऑलरेडी टाकलेला, प्लीज तो व्हिडिओ एकदा बघा. तुम्हाला मॅग्निट्यूड आणि फेज आरामात कॅल्क्युलेट करता येतील. आता नेक्स्ट म्हणजे कोणतं बाळांनो, फेज मार्जिन. आता फेज मार्जिन कसं काढायचं बघूया. तर फेज मार्जिनचा डायरेक्ट फॉर्म्युला बाळांनो, फेज मार्जिन इक्वल्स टू 180 प्लस हा 180 ओके 180 प्लस अँगल ऑफ जीएच. आणि तुम्हाला काय बोललो तुम्ही फेज मार्जिन कुठे काढतो आपण, फेज मार्जिन मित्रांनो काढताना आपण काय घेतो, फेज मार्जिन काढताना आपण ओमेगा पीसी घेतो. राईट आहे. आपण सॉरी ओमेगा जीसी घेतो. बघा ना फेज मार्जिन काढला होता यासाठी काय घेतलं तुम्ही, हा कुठे काढतो आपण गेन क्रॉसओव्हर फ्रिक्वेन्सीला कॅल्क्युलेट करतो. मग ऑब्व्हियसली इथे पण मला काय घ्यावं लागेल ओमेगा इक्वल्स टू ओमेगा जीसी. हे तर आपल्याला माहिती आहे गेन मार्जिन मी फेज क्रॉसओव्हर फ्रिक्वेन्सीला काढतो आणि फेज मार्जिन मी गेन क्रॉसओव्हर फ्रिक्वेन्सीला काढतो. आता बघा इथे ओमेगा पीसी आपण असा काढला तर ओमेगा जीसी पण तर काढावं लागेल ना. तर ओमेगा जीसी काय असतो माझा, जर मला ओमेगा जीसी काढायचा असेल तर सरळ सरळ काय करायचं, हा 1 नंबरचा फॉर्म्युला झाला. 2 नंबरचा फॉर्म्युला असा मित्रांनो, माझा मॅग्निट्यूड ऑफ जीएच इक्वल्स टू 1 फूट करायचं. माझं काय निघून जातं बाळांनो, माझं हे निघून जातं, माझं गेन क्रॉसओव्हर फ्रिक्वेन्सी निघून जातो. ते दोन्ही फॉर्म्युले अतिशय इम्पॉर्टंट आहे. पण ऑब्व्हियसली मी तुम्हाला पाठ करायला बिलकुल लावणार नाही. आपण एक एक प्रॉब्लेम घेऊया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आपण एक एक प्रॉब्लेम घेऊया म्हणजे तुमचे हे प्रॉब्लेम काय बाळांनो लक्षात येऊन जाईल.
राईट आहे. चला सुरू करूया. एक प्रॉब्लेम तुमचा मी गेन मार्जिनचा घेतो. सॉरी गेन एकामध्ये आपण गेन मार्जिन काढून घेऊया आणि एकामध्ये आपण फेज मार्जिन काढून घेऊया. राईट आहे. एकामध्ये आपण गेन मार्जिन काढूया आणि एकामध्ये आपण फेज मार्जिन काढूया. चला प्रॉब्लेम नंबर 1 घेतो मी. सपोज तुम्हाला क्वेश्चन दिलाय, मी इथेच घेतो क्वेश्चन, किंवा आपण काय करूया, जागा आहे आपल्याकडे, राईट. इकडे मी क्वेश्चन घेतो. जर तुम्हाला दिलाय GH म्हणजे ट्रान्सफर फंक्शन गिवन बाळांनो 1/s इंटू एस स्क्वेअर प्लस एस प्लस 1, राईट आहे. आणि तुम्हाला काय सांगितलं माहिती का, तुम्हाला सांगितलं बाळांनो कॅल्क्युलेट गेन मार्जिन. काय काढायचं तुम्हाला, गेन मार्जिन काढायचं. आता बघा थोड्या स्टेप्स बाजूला लिहून देतो, ज्यांसाठी न्यू आहे ना त्यांना कळून येईल. मी बोर्डे प्लॉट मध्ये ऑलरेडी घेतलंय. सगळ्यात पहिले काय असतं, मी तुम्हाला काय बोलतोय, याच्यामध्ये सगळे ओमेगा ओमेगा दिसते मला, बघा ओमेगा ओमेगा ओमेगा. मग एसला पहिले ओमेगा मध्ये कन्वर्ट करून घ्यावं लागेल. एसला पहिले ओमेगाच्या टर्म मध्ये लिहावं लागेल. तर एसला ओमेगा टर्म मध्ये लिहिताना आपण एस इज इक्वल टू काय करतो माहिती का, एस इज इक्वल टू जे ओमेगा करतो. ही सगळ्यात पहिली स्टेप झाली. हे का केलं मी, कारण माझं सगळं ओमेगाच्या टर्म मध्ये ना, तर मला पहिले याला ओमेगा मध्ये आणवा लागेल. मला याला पहिले ओमेगा मध्ये आणावं लागेल, म्हणून एस इज इक्वल टू काय पुट केलं मी, जे ओमेगा. हा झाला पहिला. काय इम्पॉर्टंट गोष्ट सांगतो बाळांनो, जे स्क्वेअर जर केला याची व्हॅल्यू -1 असते, नेहमी लक्षात ठेवा. जे स्क्वेअर किती असतो माझा, -1 असतो. हा स्ट्रेट फॉरवर्ड फॉर्म्युला आहे. त्या दोन गोष्टी तुम्हाला माहिती असल्या पाहिजे. या दोन गोष्टी कळाल्या. आता इकडे येऊया. बघा आता सोल्युशन. पहिलं काय करणार रे सर, पहिले एस इज इक्वल टू जे ओमेगा पुट करून टाका. करूया पुट. 1/s जागी जे ओमेगा टाकला. इथे बघा, इथे जर बघितलं मी तर माझा जे ओमेगा होल स्क्वेअर प्लस जे ओमेगा प्लस 1 कसं आलं सगळ्यांना माहिती. मी काहीच केलं नाही, फक्त मी काय केलं, एस जागी फक्त जे ओमेगा पुट केलं, बाकीचं काहीच केलं नाहीये. चला याला पुढं आणखी थोडं सॉल्व्ह करूया. 1 जे ओमेगा याला सॉल्व्ह करा. बघा जे स्क्वेअर किती बोललो मी, -1 बोललो. मग मायनस ओमेगा स्क्वेअर होणार प्लस प्लस काय बाळांनो माझा, प्लस माझा जे ओमेगा प्लस 1, राईट आहे. आता याला काय थोडं अरेंज करून घ्यायचं. अरेंज कसं करायचं माहिती का, जनरली माझा इमॅजिनरी टर्म कशी असते रे, 1+IB म्हणजे रिअल प्लस इमॅजिनरी. मग मी काय करतो, रिअल थोडे वेगळे लिहून घेतो आणि इमॅजिनरी थोडे वेगळे लिहून घेतो, म्हणजे कॅल्क्युलेशनला इझी जाईल. चला करूया याच्याबरोबर तसं. 1 जे ओमेगा इन ब्रॅकेट बघा 1 - ओमेगा स्क्वेअर प्लस जे ओमेगा. आता कसं माहिती का, थोडंसं रिअल आणि इमॅजिनरी मी जवळजवळ करून घेतले, बाकीचं मी काहीच केलं नाहीये. चला आता इथपर्यंत माझं कॅल्क्युलेशन झालं. पण मी तुम्हाला काय बोललोय, हे कॅल्क्युलेशन करताना मला कुठेतरी, जेव्हा मी गेन मार्जिन कुठे काढतो बाळांनो आपण, फेज क्रॉसओव्हर फ्रिक्वेन्सीला काढतो ऍट ओमेगा पीसी. म्हणजे मला कुठेतरी इथे ना ओमेगा इक्वल्स टू ओमेगा पीसी टाकावं लागेल. तेच तुम्हाला मी इथे लिहून दिलेलं. पण ओमेगा पीसी टाकताना सगळ्यात पहिले काय करावं लागेल मला, इकडे बघा, मला याची मॅग्निट्यूड काढावं लागेल. काय काढावं लागेल बाळांनो, मॅग्निट्यूड काढावं लागेल. आणि मॅग्निट्यूड मध्ये मी काय ओमेगा टू ओमेगा पीसी टाकणार. मॅग्निट्यूड मध्ये मी ओमेगा टू ओमेगा पीसी टाकणार, राईट आहे. सो आता मला जी टर्म आली त्याच्या पहिले खालची मला मॅग्निट्यूड काढायची आणि नंतर त्याच्या ओमेगाच्या मध्ये ओमेगा पीसी टाकायचा. कळेल, हळूहळू कळेल, फक्त लक्ष देत राहा. आता मॅग्निट्यूड विषयी बोलूया. मी मॅग्निट्यूड कशी काढतो माहिती का, हा क्वेश्चन आहे. रिअल प्लस इमॅजिनरी असेल तर मॅग्निट्यूड काय असते बाळांनो, मॅग्निट्यूड असते, फॉर्म्युला सांगतो मॅग्निट्यूडचा, सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका, माहिती नसेल तर, स्क्वेअर रूट ऑफ रिअल पार्टचा स्क्वेअर प्लस इमॅजिनरी पार्टचा स्क्वेअर, रिअल प्लस इमॅजिनरीचा स्क्वेअर. आता याच्यामध्ये रिअल कोणता बघा सर, रिअल ए म्हणून एचा स्क्वेअर, इमॅजिनरी कोणता बी म्हणून बीचा स्क्वेअर. ही झालीची मॅग्निट्यूड. मॅग्निट्यूड काढणं खूप सिंपल आहे, राईट आहे. चला इकडे या आता. आता बघा माझ्याकडे पहिला टर्म कोणता बाळांनो, जे ओमेगा आहे, राईट आहे. आता जे ओमेगाची मॅग्निट्यूड कशी काढणार, सरळ सरळ माझा काय असणार याचा बघा इथं जे घ्यायची गरज नाहीये, तुम्ही इकडे नीट लक्ष द्या. मुलं काय करतात माहिती का, जे ओमेगा होल स्क्वेअर घेतात, रिअलचा स्क्वेअर प्लस इमॅजिनरीचा स्क्वेअर. वरच्या मध्ये रिअल कोणता आहे, ए माझा रिअल आहे आणि फक्त बी माझा इमॅजिनरी आहे, आय बी नाही. फक्त जो बी आय बरोबर जो टर्म आहे तो माझी इमॅजिनरी टर्म बाळांनो, म्हणून मी ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर घेतलं. ठीक आहे, आय घ्यायची गरज नाही, आय बरोबरचा जो टर्म आहे ती माझी इमॅजिनरी आहे. मग बघा इथे रिअल तर 0 आहे, पहिले एक एक टर्म विषयी बोलायचं, सगळं एकत्र घ्यायची गरज नाही. तर बघा 1 जे ओमेगा आहे, याचा रिअल 0 आहे, इमॅजिनरी माझा ओमेगा आहे, म्हणून स्क्वेअर रूट ऑफ ओमेगा स्क्वेअर, राईट आहे. हा फॉर्म्युला यूज केला मी. आता ब्रॅकेटमध्ये या, ब्रॅकेटमध्ये बघा स्क्वेअर रूट ऑफ रिअल कोणती माझी 1 - ओमेगा माझी रिअल आहे बाळांनो, आणि हा ओमेगा माझा इमॅजिनरी आहे. मग काय असणार माझा 1 - ओमेगाचा स्क्वेअर प्लस माझा प्लस ओमेगाचा स्क्वेअर, राईट आहे. तर हा झाली याची मॅग्निट्यूड. याला परत थोडं सिम्प्लिफाय होईल. ओमेगाचा स्क्वेअरचा म्हणजे काय, सरळ मी ओमेगा लिहू शकतो इंटू स्क्वेअर रूट ऑफ बाळांनो 1 - ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर, राईट आहे. ही काय झाली याची, ही झाली मॅग्निट्यूड.
ही काय मित्रांनो माझी मॉड जीएच झाला. मॉड जीएच मध्ये मला काय करावं लागेल, ओमेगा इक्वल्स टू ओमेगा पीसी टाकावं लागेल, तेव्हाच माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार, तेव्हाच माझा गेन मार्जिन निघणार. कारण गेन मार्जिन काढताना मला नेहमी फेज क्रॉसवर फ्रिक्वेन्सीला काढावं लागते. आपण कुठे शिकलो बाळांनो, इथं शिकलोय. गेन मार्जिनसाठी मला कुठेतरी काय लागतं, कुठेतरी मला फेज क्रॉसवर फ्रिक्वेन्सी लागतं. आता तुम्हाला फेज क्रॉसवर फ्रिक्वेन्सीला कशी काढायला सांगितली तुम्ही, तुम्हाला बोललो बाळांनो मी काय करायचं, काहीच करायचं नाही. कोन जीएच इक्वल्स टू -180 डिग्री. एक प्रॉब्लेम 2-3 वेळा सॉल्व्ह करा, तुमचे सगळे कॉन्सेप्ट क्लिअर होऊन जातील. हे वाटतं एवढं मोठं कॅल्क्युलेशन, पण तुम्हाला खरं सांगू, मी एक्झामला करेल ना, मला 30 सेकंड सुद्धा लागणार नाही. मी एवढं हळूहळू थोडी करणार आहे. मी पटापटा जे ओमेगा टाकेल, मॅग्निट्यूड काढेल, आन्सर काढून घेईल. राईट आहे. आता अँगलचा फॉर्म्युला सांगतो बघा तुम्हाला. सपोज मला दिलंय, परत क्वेश्चन दिलाय ए प्लस आय बी, आणि मला विचारलं बाळांनो अँगल काढा. तर अँगलचा फॉर्म्युला बाळांनो, अँगलचा फॉर्म्युला आहे टॅन इनवर्स ऑफ इमॅजिनरी अपॉन रिअल. टॅन इनवर्स ऑफ इमॅजिनरी अपॉन रिअल हा माझा अँगलचा फॉर्म्युला आहे. राईट आहे. पण बघा याच्यामध्ये एक ट्विस्ट आहे. हे ए प्लस आय बीचा हा अँगल झाला. मी परत एक क्वेश्चन देतो. मी तुम्हाला दिलं 1/a प्लस आय बी. काय दिलं मी आता तुम्हाला, ए अपॉन आता डिनॉमिनेटरला आहे. तर जेव्हाही मला डिनॉमिनेटरचा अँगल काढायचा असतो ना, साईन मायनस लावायचं. मायनस टॅन इनवर्स ऑफ इमॅजिनरी अपॉन रिअल. या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा. जेव्हा नॉर्मल ए प्लस आय बी होतं तेव्हाही टॅन इनवर्स ऑफ इमॅजिनरी अपॉन रिअल येते, पण साईन काय होतं प्लस. पण जेव्हा हा ए प्लस आय बी डिनॉमिनेटरला जातो ना बाळांनो, तेव्हा मला साईन काय घ्यावं लागतं, मायनस घ्यावं लागतं. राईट आहे. या गोष्टी कळल्या असेल. चला आता मला अँगल सांगा. कोणाचा अँगल सांगणार, मला याचा अँगल घ्यावा लागेल, कारण इथं माझं इमॅजिनरी रिअल दोन्ही पार्ट आहे ना, तर मला याचा अँगल घ्यावा लागेल. आता बघा, पहिले 1/j ओमेगा आहे, पहिले 1/j ओमेगा आहे, पण ऑब्व्हियसली डिनॉमिनेटरला म्हणून अँगल काय असेल बाळांनो, माझा मायनस असेल. मायनस टॅन इनवर्स ऑफ इमॅजिनरी किती बाळांनो माझ्याकडे ओमेगा, रिअल किती त्याचा 0 आहे. याच्याबरोबर रिअल काय का 0 प्लस झाला ना बाळांनो, इन शॉर्ट म्हणजे याचा रिअल 0 आहे. राईट आहे. परत माझ्याकडे हा मोठा टर्म आहे. हा टर्म म्हणण्यापेक्षा बाळांनो आपण ना हावाला टर्म घेऊया, कारण यालाच आपण सिम्प्लिफाय केलं ना, इथे इमॅजिनरी रिअल वेगळे केले, तर जे ओमेगाचा हा झाला. आता याच्याकरता बघा मायनस टॅन इनवर्स ऑफ काय माझ्याकडे इमॅजिनरी कोणता आहे माझ्याकडे ओमेगा, रिअल काय माझ्याकडे 1 मायनस ओमेगा स्क्वेअर, माझा रिअल पार्ट झाला. 1 मायनस ओमेगा स्क्वेअर बाळांनो हा माझा रिअल पार्ट झाला. हा झाला माझा अँगल. तो कोणावर इक्वेट करायचा रे, -180 डिग्री बरोबर. -180 डिग्री बरोबर. आता बघा आणखी एक सांगतो, ही बाजूला सगळे मी इम्पॉर्टंट गोष्टी लिहून देतो. तुम्हाला क्वेश्चन दिला मी, मला सांगा टॅन इनवर्स ऑफ एनी रिअल व्हॅल्यू अपॉन 0, किंवा सॉरी एनी कोणती पण व्हॅल्यू असते डिनॉमिनेटर 0 आहे, तर 1/0 म्हणजे किती आला रे, टॅन इनवर्स ऑफ इन्फिनिटी. आणि टॅन इनवर्स ऑफ इन्फिनिटी केव्हा होतो बाळांनो, 90 डिग्रीला होतो. हा पण एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे, व्हॅल्यू माहिती असली पाहिजे. टॅन इनवर्स ऑफ इन्फिनिटी इज 90. कारण काय बाळांनो, टॅन 90 ची व्हॅल्यू माझी इन्फिनिटी असते. टॅन 90 काय असतो माझा, इन्फिनिटी असतो. मग बघा पहिला जो माझा इमॅजिनरी अपॉन रिअल आहे, याला का सॉल्व्ह करा, इक्वल टू -180 इक्वल्स टू बघा टॅन इनवर्स ऑफ इमॅजिनरी अपॉन रिअल म्हणजे किती झाला, इन्फिनिटी झाला, म्हणजे याला -90 लिहू शकतो मी. मायनस टॅन इनवर्स ऑफ ओमेगा अपॉन 1 मायनस ओमेगा स्क्वेअर. राईट आहे. आता याला थोडं सॉल्व्ह करूया, इथून माझा आन्सर भेटून जाईल मला. हा -90 इकडे येताना काय मित्रांनो, +90 होईल. राईट आहे. याला जर मी सॉल्व्ह केलं तर हा इकडे येताना काय होईल माझा, +90 होईल. सो प्लस -180 +90 अगेन -90. सो -90 इक्वल्स टू मायनस टॅन इनवर्स ऑफ ओमेगा अपॉन 1 मायनस ओमेगा स्क्वेअर. राईट आहे. याला आणखी थोडं सॉल्व्ह करा, दोघं साईडचे मायनस मायनस कॅन्सल होऊन जाईल. सो हा टॅन इनवर्स आहे ना बाळांनो, हा टॅन इनवर्स इकडे येताना काय होऊन जाईल, टॅन होऊन जाईल. जर याला इकडे आणत हा काय होईल, टॅन 90 इक्वल्स टू ओमेगा अपॉन 1 मायनस ओमेगा स्क्वेअर. टॅन 90 किती असतो माझा, इन्फिनिटी. आता सांगितलं इथं. सो इन्फिनिटी इक्वल्स टू ओमेगा अपॉन 1 मायनस ओमेगा स्क्वेअर. आता मला सांगा, इथं थोडा ट्विस्ट आहे, समजून घ्या, समजून जाईल. याची व्हॅल्यू इन्फिनिटी असण्यासाठी माझे डिनॉमिनेटर काय असला पाहिजे रे, 0 असला पाहिजे. डिनॉमिनेटर 0 होईल तेव्हाच हा इन्फिनिटी येईल ना बाळांनो. म्हणून मी काय म्हणू शकतो, याच्यावरून मी असं म्हणू शकतो, माझा 1 मायनस ओमेगा स्क्वेअर इक्वल्स टू 0. कारण जोपर्यंत हा माझा 0 होत नाही तोपर्यंत माझा याचा आन्सर इन्फिनिटी येणार नाही. मग याला जर सॉल्व्ह केलं बाळांनो, तर ओमेगा येतो माझा +-1. पण नेहमी लक्षात घ्या, ओमेगा मायनस घ्यायचा नाही, ओमेगा फक्त पॉझिटिव्ह घ्यायचा, म्हणून ओमेगा इक्वल्स टू 1. काय आन्सर आला माझा, ओमेगा 1 आला. इन शॉर्ट बाळांनो, माझा ओमेगा पीसी किती होते, माझा ओमेगा पीसी आला 1. ओमेगा पीसी किती आला रे, 1. आता ओमेगा पीसी 1 आला, माझ्याकडे मॉड ऑफ जीएस ऑलरेडी काढलाय मी. राईट. ही माझं हा ऍक्च्युली माझं काय बाळांनो, माझं गेन मार्जिन आहे. हे सगळं गेन मार्जिन करता कॅल्क्युलेशन होतं ना रे. राईट आहे. आता ओमेगा पीसीची व्हॅल्यू ओमेगा 1 झाला, 1 ची व्हॅल्यू इथं पुट करून टाका. ओमेगा इक्वल्स टू 1 पुट करा, काय येणार आन्सर बोला, 1 अपॉन ओमेगा इक्वल्स टू 1 स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस 1 चा स्क्वेअर प्लस 1. राईट आहे. म्हणजे सरळ सरळ याचा आन्सर 1 येऊन जाणार, बाकी हा 0 होऊन जाणार, 1 होऊन जाणार. म्हणजे माझा ओमेगा पीसी किती आला रे,
सॉरी ओमेगा पीसी म्हणण्यापेक्षा माझा गेन मार्जिन किती आला 1 आला. गेन मार्जिन 1 आला कारण माझा गेन मार्जिनचा फॉर्म्युला रे. गेन मार्जिनचा फॉर्म्युला काय परत एकदा रिवाइज करतो. 1 अपॉन मॅग्निट्यूड ऑफ GH ॲट ओमेगा इक्वल्स टू ओमेगा पीसी. तेच आपण कॅल्क्युलेट केलं राईट. तेच आपण कॅल्क्युलेट किती आला माझा 1. तर माझा गेन मार्जिन तर 1 झाला. पण तुम्हाला ना बाळांनो एक्झामला डीबी मध्ये विचारतात. गेन मार्जिन नेहमी डीबी मध्ये विचारतात. का डीबी मध्ये विचारतात डायग्राम बघा. हे डीबी मध्ये बघा गेन माझा नेहमी कशा असतो डीबी मध्ये असतो. तर नेहमी लक्षात ठेवा जेव्हाही डीबी मध्ये गेन विचारला जातो ना तर सिम्पली काय करायचं 20 लॉग तुमचा गेन मार्जिन 20 लॉग गेन मार्जिन हा झाला बाळांनो माझा. हा झाला माझा गेन मार्जिन इन डीबी. गेन मार्जिन इन डीबी. आता गेन मार्जिनची व्हॅल्यू पुट करा. तो काय येणार 20 लॉग गेन मार्जिन किती माझा 1. लॉग 1 0 असतो सगळ्यांना माहिती म्हणजे यांचा सरळ सरळ 0 होणार. म्हणजे माझा गेन मार्जिन किती बाळांनो 0 आहे. गेन मार्जिन किती 0 आहे. राईट आहे. कॅल्क्युलेशन दिसायला खूप मोठं दिसतंय अग्री करतो पण याच्यात मित्रांनो काहीच नाहीये सिंपल कॅल्क्युलेशन आहे. एकदा रिवाइज करून देतो. जेव्हाही कोणताही प्रॉब्लेम तुम्हाला जी ऑफ एच गिवन असेल आणि जर तुम्हाला विचारलं असेल गेन मार्जिन काढा. काय विचारलं असेल बाळांनो गेन मार्जिन काढा असं विचारलं असेल काहीच करायचं नाही. सगळ्यात पहिले गेन मार्जिनचा फॉर्म्युला लावा. 1 अपॉन मॅग्निट्यूड ऑफ GH. राईट आहे. मॅग्निट्यूड ऑफ GH. पण तुम्हाला माहिती आहे मला मॅग्निट्यूड ऑफ GH जी दिली आहे ना त्याच्यामध्ये ट्विस्ट काय याच्यामध्ये जी पण माझा ओमेगा आहे त्या ओमेगाचा की काय टाकायचं मला ओमेगा पीसी टाकायचं. हे मला कुठून कळलं डायग्रामवरून कळलं बस. म्हणजे मला ओमेगा पीसी काढावं लागेल बाळांनो. तर ओमेगा पीसी कसा काढणार तुम्ही ओमेगा पीसी काढण्यासाठी मॅग्निट्यूड ऑफ GH इक्वल्स टू -1 टाकून द्या. याच्यात तुम्हाला ओमेगा पीसी निघणार. याची मॅग्निट्यूड काढून व्हॅल्यू टाका आन्सर आला. या दोनच फॉर्म्युला तुमचा आन्सर आरामात येऊन जाणार. आता तुम्हाला होमवर्क काय माहिती आहे हा प्रॉब्लेम तुम्ही स्वतःहून ट्राय करा. याच्यात प्रॉब्लेम कोणाला होईल माहिती का ज्यांना हे सगळं बेसिक माहित नव्हतं ना त्यांच्यासाठी थोडंसं कॅल्क्युलेशन कॉम्प्लेक्स झालं. पण विश्वास ठेवा कॅल्क्युलेशन मध्ये काहीच कॉम्प्लेक्स नाहीये. मी सगळे फॉर्म्युले मेन्शन केले. जर तुम्ही प्रॉपर केले ना तुमचे आन्सर येऊन जाणार. जर तुम्ही प्रॉपर केलं बाळांनो तुमचा आन्सर नक्की येऊन जाणार. राईट आहे. चला एक मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं एक मी फेज मार्जिनचा पण घेईल. तर बघा एक फेज मार्जिनचा घेऊया. जीएस तुम्हाला घेऊन पटापटा करूया आता कारण आता सगळ्यांना कॉन्सेप्ट माहिती आहे. 2√3 अपॉन एस इंटू S+1. राईट आहे. आणि तुम्हाला काय विचारलं बाळांनो तुम्हाला फेज मार्जिन विचारलाय. तुम्हाला इथं काय विचारलंय तुम्हाला इथं फेज मार्जिन विचारलेलं आहे. राईट आहे. सगळ्यात पहिली स्टेप काय असते रे सोल्युशन. S इक्वल्स टू j पुट करायचं. मग 2√3 बघा प्रॉब्लेम किती फास्ट होतोय आता कारण आता कॉन्सेप्ट क्लिअर आहे. j+1 काय केलं रे मी काहीच केलं नाही बाळांनो. मी फक्त काय केलं S इक्वल्स टू j टाकलं. S इक्वल्स टू j पुट केलं. त्याच्या पलीकडे मी काहीही केलेलं नाहीये. राईट आहे. त्याच्या पलीकडे मी काहीच केलं नाही बाळांनो. आता पुढे कसं सॉल्व्ह करणार बघा. आता पुढे तुम्हाला काय बोललो तुम्ही जर मला माझा बघा फेज मार्जिन कुठे निघतो माझा फेज मार्जिन निघतो बाळांनो माझा गेन क्रॉसओव्हर फ्रिक्वेन्सीला. फेज मार्जिन कुठे निघतो माझा गेन क्रॉसओव्हर फ्रिक्वेन्सीला निघतो. गेन क्रॉसओव्हर फ्रिक्वेन्सी कसे काढतात गेन क्रॉसओव्हर फ्रिक्वेन्सी कुठे काढतात मॅग्निट्यूड ऑफ GH इक्वल्स टू 1. मॅग्निट्यूड ऑफ GH इक्वल्स टू 1 ला मी माझं काय काढतो गेन क्रॉसओव्हर फ्रिक्वेन्सी काढतो. हे सगळ्यांना माहिती आहे. राईट आहे. मग बघा आता मॅग्निट्यूड ऑफ GH इक्वल्स टू 1 घ्यायचंय मला. सगळे फॉर्म्युले ऑलरेडी दिले. चला याची मॅग्निट्यूड घेऊन दाखव मला. 2√3 मध्ये काय सगळे माझे रिअल आहे. रिअलची मॅग्निट्यूड ॲज इट इज असते. मग वरच्याची मॅग्निट्यूड 2√3 असणार. वरच्याची मॅग्निट्यूड 2√3 असणार. खालची बघा जे ओमेगाची मॅग्निट्यूड किती असते ओमेगा रिअल स्क्वेअर प्लस इमॅजिनरीचा स्क्वेअर. याची मॅग्निट्यूड काय असणार माझी इमॅजिनरी माझा ओमेगा स्क्वेअर रिअल माझा 1 इक्वल्स टू माझा 1 आहे बाळांनो. इक्वल्स टू माझा किती 1 आहे. चला याला थोडं सॉल्व्ह करूया. सो 2√3 इक्वल्स टू काय असणार माझा ओमेगा स्क्वेअर रूट ऑफ ओमेगा स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर रूट ऑफ ओमेगा स्क्वेअर प्लस 1. सगळ्यांना ट्राय करायचं अतिशय सिंपल आहे. क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला सॉल्व्ह करता येतात. क्वाड्रॅटिक इक्वेशन बाळांनो आपल्याला सॉल्व्ह करता येतात. राईट आहे. कसं करणार याला तर थोडं प्रॉपर करायचं असेल तर मी दोन्ही साईडला स्क्वेअर घेऊन घेईल बाळांनो. दोन्ही साईडला काय घेऊन घेईल मी स्क्वेअर. मग 2चा स्क्वेअर 4 आणि हा 3 म्हणजे किती झाला माझा 12 इक्वल्स टू ओमेगा स्क्वेअर इंटू काय ओमेगा स्क्वेअर प्लस 1. चला याला सॉल्व्ह करूया. काहीच अवघड नाही आरामात सॉल्व्ह होऊन जाईल. 12 इक्वल्स टू ओमेगा रेस टू 4 प्लस 1 ओमेगा रेस टू 4 प्लस 1. याला परत सिम्प्लिफाय करा. ओमेगा रेस टू 4 सॉरी प्लस 1 नाही माझा बाळांनो प्लस ओमेगा स्क्वेअर. राईट आहे. ओमेगा स्क्वेअरने मल्टिप्लाय केलं. सो याला सिम्प्लिफाय करा. काय असणार माझं ओमेगा रेस टू 4 राईट आहे प्लस ओमेगा स्क्वेअर -12 इक्वल्स टू 0. हे माझं क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. फक्त याच्यामध्ये एक आपल्याला नाही माहिती आहे याला मी कसं सॉल्व्ह करतो. याच्यामध्ये सिम्पली ना बाळांनो ओमेगा स्क्वेअर इक्वल्स टू एक्स टाकून टाका. ओमेगा स्क्वेअर इक्वल्स टू एक्स टाका. पुट करा काय येणार माझा एक्स स्क्वेअर प्लस एक्स -12 इक्वल्स टू 0 -12 इक्वल्स टू 0. राईट आहे. जर याला सॉल्व्ह केलं मला गुणाकार किती पाहिजे बघा 112 ना गुणाकार मला -12 पाहिजे आणि माझी बेरीज किती पाहिजे +1 पाहिजे. बेरीज मला +1 पाहिजे. राईट आहे. सो -4
+4 -3 4 त्रिक 12 होऊन जाणार. याचा जर गुणाकार केला तर किती येणार -12 आहे ना, हे सगळ्यांना येत राईट. 4 - 3 1 हे माझे काय रूट झाले. तर माझे ऍक्च्युअल फॅक्टर काय असणार याचे फॅक्टर किती असणार मला -4 फॅक्टर किती असणार याचे -4 + 3 -4 + 3 याचे काय आले बाळांनो फॅक्टर आले राईट आहे. आता बघा जर मी ओमेगा स्क्वेअर इक्वल्स टू हे सगळ्यांना सॉल्व्ह करतात असं मानतो मी, कारण 12वीचा कॉन्सेप्ट आहे सगळे करून घेणार. जर मी ओमेगा स्क्वेअर इक्वल्स टू, कारण ह्या व्हॅल्यू एक्सच्या झाल्या ना रे, या व्हॅल्यू एक्सच्या झाल्या आणि एक्स किती मानलं मी ओमेगा स्क्वेअर मानलंय, म्हणजे एक व्हॅल्यू काय आली म्हणजे ओमेगा स्क्वेअर इक्वल्स टू -4, एक व्हॅल्यू आली बाळांनो ओमेगा स्क्वेअर इक्वल्स टू 3. या मला दोन व्हॅल्यू भेटणार. इथं जर सॉल्व्ह केलं तर म्हणजे ओमेगा किती येणार, ओमेगा इक्वल्स टू स्क्वेअर रूट ऑफ -4. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, -1 ची व्हॅल्यू काय असते जे असते, -1 ची व्हॅल्यू जे असते. सो हा काय ना माझा +-4j आणि याला जर सॉल्व्ह केलं बाळांनो हा असणार माझा ओमेगा इक्वल्स टू √3 ओमेगा इक्वल्स टू √3. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, माझा जो ओमेगा पीसी फेज क्रॉसओव्हर फ्रिक्वेन्सी बद्दल थोडं बोलूया. डायग्राम मध्ये या. ही जी माझी फेज क्रॉसओव्हर फ्रिक्वेन्सी कोणती ऍक्सिस कट करते रे, सर रिअल ऍक्सिस कट करते. तर याची व्हॅल्यू कधी इमेजनरी असेल का रे, माझा ओमेगा पीसी कधीतरी इमेजनरी येईल का, कधीच येणार नाही, कारण हा रिअल ऍक्सिस कट करतो तो पॉईंट आहे ना रे. तर हा इमेजनरी माझा कधी पॉसिबल आहे का रे, कधीच इमेजनरी येऊ शकत नाही, हा पॉसिबलच नाही. म्हणून इथे जी माझी इमेजनरी व्हॅल्यू आली बाळांनो, मला दोन व्हॅल्यू आल्या ना, एक इमेजनरी, म्हणून ओमेगा पीसी माझा 4j कधीच असणार नाही, कारण मला रिअल व्हॅल्यूच लागते फक्त. आपण डायग्राम बघितलं, माझी पॉसिबल व्हॅल्यू कोणती मग ओमेगा पीसीची √3 कोणती, सॉरी ओमेगा जीसी हा किती असणार √3. सॉरी ओमेगा जीसी बद्दल जरी बोललो बाळांनो, ओमेगा पीसी असू द्या किंवा ओमेगा जीसी असू द्या, दोघं ऍक्सिस कोणती कट करतात, रिअल ऍक्सिस कट करतात, त्याच्यामुळे त्याची व्हॅल्यू इमेजनरी पॉसिबल नाहीये राईट आहे. सो कुठेतरी बघितलं तर इथे माझी √3 व्हॅल्यू येणार, √3 हीच माझी ओमेगा जीसी असणार. मी -4j का नाही घेतलं, कारण ओमेगा जीसी कॅन नॉट बी निगेटिव्ह, कॅन नॉट बी इमेजनरी, तो इमेजनरी पॉसिबल नाहीये. चला मला ओमेगा जीसी भेटून गेला. आता मी कसं करणार, माझा फेज क्रॉसओव्हर फ्रिक्वेन्सी कसा काढतो मी, अँगल ऑफ GH ऍट व्हॉट बाळांनो, ऍट ओमेगा इक्वल्स टू ओमेगा जीसी. चला याचा अँगल बोला, बघा वरचा आहे माझा, वरचा जर घेतला 2√3 हा माझा रिअल झाला. माझा टॅन इनवर्स ऑफ फॉर्म्युला काय रे, टॅन इनवर्स ऑफ इमॅजिनरी अपॉन रिअल, बाळांनो फॉर्म्युला आहे. वरच्या न्यूमिरेटर मध्ये अँगल प्लस असतो, वरती इमॅजिनरी काय आहे का रे माझ्या याच्यामध्ये, वरती इमॅजिनरी काय काहीच नाही, इमॅजिनरी वरती काहीच नाही, म्हणजे वरती इमॅजिनरी काय नाही म्हणजे 0 असणार. आणि टॅन इनवर्स ऑफ 0 काय असतो 0. आता खाली डिनॉमिनेटरला दोन्ही म्हणून मायनस घेणार मी, ऑलरेडी एक्सप्लेन केलंय, मायनस टॅन इनवर्स ऑफ, बघा जे ओमेगा आहे, जे ओमेगा मध्ये मला सांगा इमॅजिनरी कोणता आहे रिअल कोणता आहे. इमॅजिनरी जर बघितला तर ओमेगा आहे, रिअल किती माझा रिअल 0 आहे, म्हणजे टॅन 0 अपॉन 0, परत मायनस पुढची टर्म, एक टर्म घ्यायची बाळांनो, मायनस साईन लावू चालतं कारण डिनॉमिनेटरला आहे, मायनस टॅन इनवर्स ऑफ इमॅजिनरी किती बाळांनो ओमेगा, रिअल किती रे, रिअल माझा 1 आहे. चला याला थोडं सॉल्व्ह करूया. सो मायनस टॅन इनवर्स ऑफ ओमेगा अपॉन 0 म्हणजे किती, टॅन इनवर्स ऑफ इन्फिनिटी अपॉन 0 ना, आणि इन्फिनिटी म्हणजे किती -90 झाला, कारण टॅन 90 माझा इन्फिनिटी असतो, मायनस टॅन इनवर्स ऑफ ओमेगा काय टाकणार ओमेगा जीसी टाकणार आपण, तो किती बाळांनो √3 आहे, तो माझा √3 आहे राईट आहे. चला याला थोडं सॉल्व्ह करूया. -90 टॅन इनवर्स ऑफ -√3 म्हणजे किती झाला रे 60 झाला, म्हणजे याचा आन्सर किती आला माझा -150. किती आन्सर बाळांनो माझा 150. पण हा जो 150 झाला हा काय झाला बाळांनो माझा, हा कोन जीसी झाला, पण माझा फेज मार्जिनचा फॉर्म्युला काय बघा, हा 180 प्लस कोन जीसी, 180 प्लस कोन जीसी ॲट ओमेगा इक्वल्स टू ओमेगा जीसी राईट आहे. मग जर फॉर्म्युला टाकला मी इथे, तर माझा फेज मार्जिन काय, फेज मार्जिन इक्वल्स टू 180 प्लस कोन GH ॲट ओमेगा इक्वल्स टू ओमेगा जीसी. मग फॉर्म्युला टाका 180, याची व्हॅल्यू काय आली माझी -150, म्हणजे सरळ सरळ की त्याला बाळांनो 30 डिग्री, सरळ किती आला बाळांनो 30 डिग्री. तर एक गोष्ट एक कळली बाळांनो, कॅल्क्युलेशन थोडे कॉम्प्लिकेटेड आहे पण सिम्पल कॅल्क्युलेशन आहे. तुम्हाला मॅग्निट्यूड कॅल्क्युलेट करता आली पाहिजे, तुम्हाला फेज कॅल्क्युलेट करता आला पाहिजे, आणि फॉर्म्युले माहीत असले पाहिजे. ते फॉर्म्युले पण पाठ करायची बिलकुल गरज नाही, ही डायग्राम महत्वाची आहे. मी काय महत्वाचं हायलाईट करून देतो जाता, ही डायग्राम महत्वाची आहे. आणि हे फॉर्म्युले, एवढे फॉर्म्युले जर प्रॅक्टिस केली तर गेन मार्जिन फेज मार्जिन काहीच नाहीये, तुम्हाला काहीच करायचं नाहीये. हे दोन फॉर्म्युले नोट डाऊन करून घ्या. ही डायग्राम थोडीशी मी जितकी समजून सांगितले ते सगळे पॉईंट एकदा नोट डाऊन करून घ्या, आणि दोन्ही प्रॉब्लेमची तुम्ही एकदा स्वतःहून प्रॅक्टिस करा.
या दोन्ही प्रॉब्लेम तुम्ही एकदा स्वतःहून प्रॅक्टिस करा. तुमचे आन्सर आले तर गेन मार्जिन, फेज मार्जिन तुमच्या गव्हर्नमेंट एक्झाम पुरता सफिशियंट आहे. आणि एक कॉन्सेप्ट नेहमी लक्षात ठेवा, तुमचा ओमेगा जीसी असू द्या किंवा ओमेगा पीसी असू द्या, इट कॅन नॉट बी इमॅजिनरी. तो इमॅजिनरी कधीच नसणार बाळांनो. जर तुमचा एखादा आन्सर इमॅजिनरी येत असेल ना, तर जर तुमचा आन्सर इमॅजिनरी आलं आणि तुम्हाला विचारलं गेन मार्जिन फेज मार्जिन काय, त्याचा आन्सर असतो म्हणून इनव्हॅलिड. त्या केसमध्ये तुमचा गेन मार्जिन आणि फेज मार्जिन काय असतो म्हणून इनव्हॅलिड असतो, कारण इट कॅन नॉट बी इमॅजिनरी. राईट आहे. चला बाळांनो, काही डाऊट असेल तुम्ही कमेंटमध्ये टाकू शकतात. आय होप तुमचा गेन मार्जिन आणि फेज मार्जिनचा कॉन्सेप्ट बऱ्यापैकी क्लिअर झाला असेल. बाकी डाऊट असेल तर कमेंटमध्ये टाका, आपण नक्की त्याची प्रॅक्टिस करून घेऊया. आणि ज्यांनाही महाजेनकोचा आपला लाईव्ह कोर्स जॉईन करा त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, आपल्याबरोबर जॉईन व्हा. आपले डेली लाईव्ह सेशन कंडक्ट करतो. रेकॉर्डिंग ऑलरेडी 50+ पडलेली आपली. आपलं ऍप्लिकेशन सुद्धा प्ले स्टोरला अवेलेबल आहे. ती जाऊन तुम्ही 99 रुपीजमध्ये पूर्ण टेस्ट सिरीज, त्याच्यामध्ये तुम्हाला पीडीएफ नोट्स वगैरे पण कव्हर होऊन जातील. फुल लेंथ मॉक टेस्ट पण भेटून जाणार. मराठी तुमचं ऍप्टी हे सगळं कव्हर होतं मित्रांनो, फक्त 99च्या पॅकेजमध्ये. ठीक आहे. चला मित्रांनो, थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग. परत नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया, आणखी काहीतरी नवीन नवीन कॉन्सेप्ट घेऊ. बाय.